नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर स्वागत आहे. बघू शकता हळदीची स्थिती आता साधारणतः 60% हळद बसलेली आहे, 40% राहिलेली आहे. तर जास्तीत जास्त हळद बसली तरच आपल्याला वजनामध्ये बेनिफिट होईल, अन्यथा बेनिफिट होणार नाही. आणि बाजारभाव पाहत असता हळदीचे बाजारभाव 12 ते 17 हजाराच्या दरम्यान आपल्याला दिसत आहे. हळद आता संपूर्णतः खाली बसत आहे. बसल्यानंतर पूर्णतः च्या एका डब्बीच्या काडीमध्ये पूर्ण रान जळून जाईल, या पद्धतीची व्हायला पाहिजे, तरच काढण्यास लायक योग्य होते. आणि असला काडी कचरा जर असेल तर त्याला उपटून टाकणे फार अनिवार्य आहे. तर सांगायचं तात्पर्य तर बघू शकता 100% हळद बसणे हे एक तुम्हाला सांगत आहे. हळदीमध्ये आपल्याला 100% बसल्याशिवाय बेनिफिट होत नाही. पण काही काही शेतकरी हिरवीच हळद कापून घेतात, त्याच्यामुळे वजनामध्ये फार घट येते आणि त्याचे परिणाम आपल्याला भावावर दिसून येतात. बघू शकता 100% हळद ही बसलेली आहे आणि याचा जे पूर्ण रस त्या कंदांमध्ये गेलेला आहे, बघू शकता. तर हे असे आता काही काही हे असे जे ओला आहे तर हे पूर्ण वाळू द्यायला लागतो, तेव्हाच ही काढण्याला एक हळद होते. बघू शकता हे पूर्ण हळद अशा प्रकारे बसलेली आहे. आणि सुप्त अवस्थेमध्ये साधारणतः पुढील वर्षी जर हळद लावायची असेल तर सुप्त अवस्थेमध्ये कमीत कमी 60 दिवस राहणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे, पण मी सांगत आहे. तर अशा प्रकारे पाचवा असेल तर हे अलग विलगीकरण करणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला चांगलं बेनिफिट होईल. अशा प्रकारे हळद ची स्थिती आज 27 फेब्रुवारी रोजी आपल्याला दिसते. बघू शकता इथे थोडं जास्त प्रमाणात हाईट होती, कारण की इथे रासायनिक खतं, शेणखतं जास्त प्रमाणात पडले असावेत, त्यामुळे ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. पाहायचे तात्पर्य असं सांगायचं आहे तर हळद हे एक नगद उत्पन्न देणारं पीक आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा भविष्यामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होतो. हळदीतील प्रत्येक घटक हे औषधी म्हणून वापरला जातो. तर हळद हे नगदी पीक आहे. हळदीवर आपण पुन्हा टमाटे वगैरे काय घ्यायचे तर घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला योग्य भाव लागेल. हळदीची परिस्थिती पाहता आता या साईडची पूर्ण हळद आपल्याला पूर्ण बसलेली दिसते, जेणेकरून आपल्याला याचा फायदा होताना दिसत आहे. हळद ही एक नैसर्गिकरित्या पूर्ण बसत असते, त्याच्यानंतरच आपण काढून घेणं योग्य राहते. जर आपण हिला छेडछाड जर केली तर आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते. हळदीचे आता पूर्णतः हे बसलेली तर जे हिरवे पान आहे ते पूर्ण वाळू द्यावं लागतात, पूर्ण रस त्याच्यामध्ये येऊ द्यावं लागतं, तेव्हाच आपल्याला ते उपयोगी पडते. नाहीतर काही शेतकरी फार छेडाछाड करतात, त्याला वाळू देत नाहीत योग्य प्रकारे, आणि याचा दुष्परिणाम आपल्या उत्पन्न घटतो, हे आपल्याला या ह्याच्यातून सांगायचे आहे. तर बघू शकता हे एक तुम्हाला कंद उपटून दाखवतो. तर हळदीचे कंद हे असे झालेले आहेत. हळदीमध्ये ओलावा आहे, भरपूर ओलावा आहे, आणि असे जर घड होत असतील तर शेतकऱ्याला नक्कीच याचा बेनिफिट होतो. साधारणतः याची हाईट काही नाही, पण हळदीचा घड हे अशा प्रकारे होताना आपल्याला दिसत आहे. हळद हे एक नैसर्गिक प्रक्रियातील एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीचे माल आता याच्यातलं तरी पण हे ओली आहे, अजून याच्यातलं कुरकुमींचं प्रमाण वगैरे याच्यामध्ये उतरण्यास अजून वेळ लागू शकतो. तर सांगायचं तात्पर्य तर हळदीची आता बेनिफिट्स आणि फायदे आपल्याला माहीतच आहेत. हळदीचे सर्वसाधारण पाऊस होता आणि भरपूर यावेळेस पाऊस, रोगराई, सडरोग पण भरपूर होता, त्याच्यामुळे आपल्याला
हळदीच्या उत्पन्नात थोडी बहुत घट होऊ शकते आणि साधारणतः 40% हे आता बेण्यासाठीच हळद जाणार आहे. कुणाला ही जर हळद पाहिजे असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही मला हाय करून पाठवू शकता. आपण बेण्यासाठी ही हळद देणार आहे, जेणेकरून शेतकऱ्याला याचा फायदा होईल. याच्यामध्ये सड वगैरे तर बिलकुलच नव्हती, त्याच्यामुळे मी हे तुम्ही घेऊ शकता. तर हळदीचं याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कुरकुमीन आहे. कुरकुमीन असल्यामुळे आपल्याला हे याचं जास्त बेनिफिट होणार आहे. तर बघू शकता असे घडं आहेत, त्याच्यामध्ये आणि याचा फायदा आपल्याला उत्पन्नात होणारच आहे. काही प्रमाणात इथं थोडं बहुत याच्यात राहिलेलं आहे, तर हे दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला निघून जाताना लक्षात येते. तर हळदीची काही फार काय हाईट नव्हती, कमी प्रमाणात हाईट असल्यामुळं हे होते. छोटा आता हे एकदम छोटा जरी हे असेल तर याला 3-4 फण्या आहेतच. तर हे हळदीचे एक स्पेशल बेनिफिट आहे. तर हळद आपण काढताना या गोष्टीचं लक्षात घेतलं पाहिजे, याला भरपूर प्रमाणात फण्या वगैरे आहेत आणि हळद ही एक नैसर्गिक दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा घटक मानला जातो आणि हळदीला येत्या काही दिवसामध्ये नक्कीच चांगला भाव भेटेल. हे बघू शकता हळदीची परिस्थिती. तर याला आपण 19-19 1261 052 34 0050 पोटॅशियम शोनाईट अशा प्रकारचे सर्वच मॉलिक्यूल दिलेले आहे. त्यानुसार आपल्याला हे घड तयार झालेले आहे. तर हळदी मला तर वाटतं हळद हे एकदम शेतकऱ्यासाठी वरदान आहे. बाकीचं बघू शकता, नाफेडला नोंदणी करा, याला नोंदणी करा, ते करा, हे करा. तर हे न करता एकदम सुस्थितीमध्ये तुम्हाला दाखवलं लाईव्ह. आपण असं कसं काय पाहिलेलं नाही, डायरेक्टच कुठलंही खोम घेऊन हे उपटून पाहिलं आणि अशा प्रकारे त्याला खोम निघाले. तर दुसरा खोम आपण नको जाऊ देत, हे खराब होईल, त्यामुळे आपण हे उपटत नाही आहे. तर अशा प्रकारे नैसर्गिकरित्या आपल्याला या गोष्टीचा फायदा घेणं गरजेचं आहे. तर हळदीची अशी स्थिती आहे. हळदीला आता साफ करण्यासाठी असे गाजरगवत वगैरे जर असेल तर याला नक्कीच काढून टाकणे गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील हे नुकसान होणार नाही. तर अशा हळदींच्या नवीन विषय तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कुणाला हळदीचे बेणं पाहिजे असेल तर नक्कीच हाय टाका. आणि हा व्हिडिओ आपण पाहत असला तर लाईक तर जरुरीच आहे, कारण की शेतकऱ्यांच्या हिताचा व्हिडिओ आपण बनवत आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा, जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर सांगायचे तात्पर्य, तर हळदीची स्थिती अशा प्रकारे आहे. नवीन व्हिडिओ आपण बनवत असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या फेसबुक पेजला व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि हळदीचे बेनिफिट असल्यास नक्कीच कॉमेंटमध्ये हे करू शकता. धन्यवाद.